नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे कैरीपासून वाळवणाचा पदार्थ। कैरीपासून वडे दाखवणार आहे वाळवणाचे। वरण भाताबरोबर एवढे टेस्टी लागतात हे वडे, नक्कीच बनवून पहा। तोंडी लावण्यासाठी हे वडे नक्कीच तुम्ही कशाबरोबर, वरण भात असो किंवा दुसरं जेवण असो काही, त्याच्याबरोबर हे वडे खाऊन पहा, खूप जबरदस्त लागतात। वर्षभर टिकणारे हे वडे नक्कीच पहा। मी कैऱ्या घेतलेल्या आहे, काही तोतापुरी आहेत, कमी आंबटवाल्या आणि काही आंबटवाल्या पण आहेत। तर मी आता हे घेतलेले आहेत कैऱ्या। आता थोडंच दाखवणार आहे तुम्हाला, तर तुम्ही करू शकता। म्हणजे तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच करू शकता। भरपूर सारे 4 किलोच्या 5 किलोचे वडे बनवू शकता। एवढे वर्षभर टिकणारे हे वडे आहे, पण फार अप्रतिम लागतात तोंडी लावण्यासाठी खास हे वडे। तर पहा, आता हे मी आता कैरीचं साल न काढता किसून घेणार आहे कैरी। पहा बरं आता तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे। मी कैरीचं न साल काढता मी किसते कैरी आणि हे वडे बनवून दाखवते तुम्हाला। वाळवणाचे वडे आहेत आणि एक दिवस चांगलं उन्हात वाळवले का हे वाळतात मस्त आणि वर्षभर टिकतात हे वडे। तर तुम्ही एकदा करून पहा, तर तुम्हाला कळेल काय आहे हे। खूप मोलाची गोष्ट आहे ही आणि नक्कीच करून पहा। खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात हे वडे। अगदी तोंडाला चव आणणारे वडे बनतात हे, आंबट आणि खूप छान लागतात। पहा तुम्ही, ते तिखट पण घालणार आहे मी आणि काय काय घालते पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ। तर ह्याचे वडे बनवणार आहे मी, अगदी छान वडे। तुम्ही फ्राय बी करू शकता, तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, कसे तुम्हाला वाटेल तसे खाऊ शकता। भाजून पण खाऊ शकता किंवा फ्राय करून खाऊ शकता किंवा असे पण तोंडी लावले तरी चालेल। तर नक्कीच पहा, कधी पण तोंडाला चव येणारच त्यांनी, या वड्यांनी। एवढे टेस्टी वडे होतात। हा व्हिडिओ तुम्हाला कधीच कोणी दाखवला नसेल, मी पहिल्यांदा दाखवला आणि मी करते हमेशा। तर अजून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। खूप अप्रतिम वडे बनतात मैत्रिणींनो, नक्कीच पहा। आता हे कैऱ्या, मी संपूर्ण कैऱ्या आहेत माझ्याकडे 2-3, दोन छोट्या आहेत, 2 मोठ्या आहेत। त्या सर्व किसून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते। साल न काढता अशीच किसायचे। सालीत तर खरं जीवनसत्व असतं, मग ह्याला सालीची गरज आहे म्हणून साल ठेवायची आपली अशीच। आता हे बघा, मी एक कैरी किसलेली आहे, तुम्हाला दुसऱ्या पण किसून दाखवते। तर पूर्ण मोठा व्हिडिओ म्हणून हे बघा किसलेले आहे आता हे सर्व। आता हे आपलं झालेलं आहे किसून, एवढं झालं। आता काय करायचं, ह्याच्यात ब्राइंडिंगसाठी पोहे घालायचे आपल्याला। पोहे मी छान चाळून घेतलेले आहे, साफ करून घेतलेले आहे आणि टाकलेले आहे। तुम्हाला हे पोहे घालायचे तर घालू शकता, पोहे बनवतं ते। नाही घातले तर पातळ पोहे घातले तरी चालेल, कुठलेही घाला तुम्ही, पण फार छान त्याच्यात ब्राइंडिंग आले पाहिजे आपल्याला आणि फुलतात पण छान। मग आपण फ्राय केले किंवा असे भाजले तरी फुलतात वडे छान, म्हणून पोहे घालायचे त्याच्यात, मस्त टम फुगून येतात वरती। ह्याला सर्व पाणी न घालता मिक्स करायचं आहे। पाणी कैरीचं आहे ना, ते सगळं खेचून घेणार आहे। फार सुंदर वडे बनणार आहे ते, पहा तुम्ही, पाहतच राहाच ते। तर हे सर्व मिक्स करते, त्याचा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला। आता हे पोहे ओलसरपणा आहे ना, मग ते पोहे सर्व खेचून घेत, म्हणजे पातळ होण्याचा काही चान्स नाही आपल्याला किंवा काय नाही। तरी पण अजून मी अर्धी वाटी पोहे घालणार आहे, पण ती जरासं वेगळ्या पद्धतीत घालते। पहा तुम्ही आता कशा पद्धतीने घालणार आहे ती। हे पहा, आता इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पोहे मिक्सरच्या जारमध्ये टाकते। आता ह्याच्यात मला टाकायचं आहे लसूण मी टेचून घेतलेला आहे। हा लसूण द्यायचा टाकून, 5-6 कांड्या होत्या त्या टेचून घेतलेल्या आहेत, त्या टाकून दिल्या। आता ह्याला मी वाटून घेणार आहे, असं जाडसर जरासं वाटून घ्यायचं, म्हणजे कसं त्याच्यात टाकायला आपल्याला। आणि जिरं टाकायचं बघा, 1-1.5 चमचा जिरं टाकलं नाही मी, आणि हे आता वाटून घ्यायचं मिक्सरच्या जारमधून। मिक्सरमध्ये थोडंसं फिरवलं का लगेच वाटलं जातं ते, का छान असं मी वाटून घेते, मग तुम्हाला कळेल कसं होणार आहे ते। हे झालेलं आहे वाटून आपलं। आता हे जाडसरच म्हणजे वाटून घेते आता आपण। आता हे जाडसरच आहे ना, मग थोडंसं जाडसरच वाटायचं, जास्त बारीक वाटायचं नाही त्याला। हे पहा, आता याच्यात टाकते मसाले आहे पहिले।
2 चमचे मी 2-2.5 चमचे म्हणजे छोटा चमचा आहे. तुमच्या तुमच्या याच्यावर आहे तिखट किती करायचं ते. तर मी आता थोडेसं घातलेलं आहे. ही तिखट नाही जास्त मिरची, काश्मीरी मिरची आहे ना म्हणून तिखट नाही. पहा बरं किती सुंदर झालेले आहेत वडे. आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. मीठ टाकायचं चवीनुसार किती लागेल तेवढं आपल्या अंदाजाने, आणि ह्याला करायचे मिक्स. परत चांगला एकजीव झाला पाहिजे, एक संग मिक्स करायचे मस्त असं गोळा करून. एकदम असा मस्त गोळा बनला पाहिजे त्याचा. मैत्रिणी मी आता करणार आहे भरपूर. आता तुमच्यापुरतं दाखवलं आहे, नाही ते भरपूर डबा भरून करून ठेवलं तरी वर्षभर टिकतं. हे खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर मी आता थोडेसे तुम्हाला दाखवते करून. चांगलं 5-6 किलो कैऱ्या आणायच्या आणि त्याचं बनवायचं चांगलं भरपूर परात भरून असं सारण झालं पाहिजे. आणि मग त्याचे वडे बनवायचे, मस्त उन्हात शेकवायचे ते वडे. वर्षभर टिकणारे, वरण भाताबरोबर तेवढे अप्रतिम लागतात. एकदा ट्राय करून पहा. आता झालेलं आहे. आता वडे पाडायचे आपल्याला. बघा असं घ्यायचं आणि असं गोल 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 पण नाही पडत एवढं काय त्याला असा आकार नाही द्यायचा, फक्त वड्यांचा आकार द्यायचा आपल्याला. जास्त मोठे पण नाही बनवायचे का की सुकले पण पाहिजे ना आतपर्यंत आपले, म्हणून जास्त मोठे पण नाही बनवत राहायचं. बघा आता हे वडे सगळे बनवून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आता तर बरेचसे दाखवले आहेत पहा बनवून. होतात पटापट, टाईम पण लागत नाही त्याला किंवा काहीच नाही, हात भरत नाही, व्यवस्थित होतात. का की ते सगळं ब्रँडिंग झालेलं आहे ना, त्याच्यामुळं सुकण्यासाठी बी पटकनी सुकले जातात. का की कोरडं आहे, एवढं काही पातळ नाही ते. हे बघा आता जे झालेले आहेत 2 ताटं भरलेली आहेत त्याची. मस्त आता उन्हात ठेवते मी यांना. हे बघा ह्याला तेल बिल काहीच लावलं नाही का की सुकलेलं आहे ते बऱ्यापैकी. असंच ठेवलेलं आहे मी. तर ह्याला उन्हात ठेवते. एक दिवसभर चांगलं वाळून द्यायचं, कडकडीत उन्हात वाळत व्हायचं. नाही एक दिवस वाळलं तर दुसऱ्या दिवशी वाळून घ्यायचं. हे बघा वाळून झालेले आहेत, मस्त दिसतात. आता हे नुसते असे खाल्ले ना तरी चालतात, तोंडी लावायला असे घेतले तरी चालतात. तुम्हाला जर फ्राय करायचे असले तर फ्राय पण करू शकता. तर बरेचसे झालेले आहेत. मी आता बाजूला ठेवते, त्या प्लेटमध्ये पण टाकते आता दुसऱ्या. छान दिसतात पण आणि रंगही सुंदर आलेला आहे त्याला. त्याच्यामुळं आमच्या घरात नातवंडांनी तर असेच किती खाल्लेले आहेत त्याच्यातले वडे. ते तसे खाल्ले कोरडे ना असे तरी पण छान लागतात ते. तर मैत्रिणी तुम्हाला आवडले का हे वडे? आवडले असले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा जर आवडले तर. बनवून पहा मैत्रिणींनो, खूप टेस्टी असतात वडे, खूप छान लागतात आणि सुंदर दिसतो कलर त्याचा, मस्त वाटतात. तर पहा आता कसे आवडतात तुम्हाला मस्त. तर आता मी मसाल्याविषयी सांगते. हे माझे मसाले मी गावाकडे बनवते, गावाकडे, आणि हे चुलीवर भाजते सर्व मसाले. आणि 22 मसाले किंवा 21-22 मसाले गरम मसाले आहेत ते वापरलेले आहेत. त्याच्यात भरपूर प्रकारचे मसाले आहेत तयार केलेले आहेत मी. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तिखट काश्मीरी मिरची, बेडगी मिरची, तिखटवाली मिरची, अशा मिरच्या वापरल्या आहेत. सगळे मसाले मी तेलावर भाजून चुलीवर मिरच्या वाळवून त्याची देठं काढून डंकावर कुटलेले आहेत. हे तुम्हाला घ्यायचे असले मसाले तर तुम्ही वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे,
तुम्हाला फ्री घरपोच डिलिव्हरी 2 दिवसात डिलिव्हरी पोचणार. पुऱ्या महाराष्ट्रभर मसाले कुठेही भेटणार तुम्हाला. तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकता. आणि हे मसाले तुम्हाला खूप छान मसाले आहेत, तरीदार मसाले आहेत. वर्षभर रंग ढळणार नाही या मसाल्याचा, एवढे तरीदार मसाले आहेत, खूप छान. तर आवडले तर नक्कीच घ्या मसाले. तुम्हाला घ्यायचे असले तर खूप सोपे पद्धतीचे मसाले आहेत आणि भरपूर प्रकारचे मसाले आहेत. तुम्हाला गरम मसाल्यापासून सगळं काही भेटणार तुम्हाला इकडे. तर नक्कीच तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि मी मेन डंकावर कुटलेले आहेत, दळलेले नाहीत मसाले. तुम्हाला मसाले घ्यायचे तर घ्या. पण माझी ही वडी कशी झाली कैरीची सांगा, नक्कीच सांगा. मात्र चला बाय, परत भेटू.